मी काल घरी होते. चहा थंड होता. ते माझे चांगले मित्र होते. आता हे सेंटेन्स काय आहेत? तर आजचा जो टॉपिक आपण कंडक्ट करणार आहोत तो टॉपिक या सेंटेन्सशी रिलेटेड आहे. जर तुम्हाला इंग्लिश बोलायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू इन्स्पायर अकॅडमी. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन आणि इम्पॉर्टंट अशा व्हिडिओमध्ये. कारण आज आपण जो टॉपिक कंडक्ट करणार आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे इंग्लिश बोलण्यासाठी, त्याचप्रमाणे ग्रामर शिकण्यासाठी सुद्धा. जसा हा टॉपिक इंग्लिश बोलण्यासाठी इम्पॉर्टंट आहे तसाच तो जो टॉपिक आहे जे 8, 9, 10, 12चं ग्रामर आहे त्यांच्यासाठी देखील इम्पॉर्टंट आहे. आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, स्पर्धा परीक्षेचा स्टडी करताय, त्यांच्यासाठी सुद्धा हा टॉपिक तितकाच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ग्रामर शिकण्यासाठी सुद्धा आणि इंग्लिश बोलण्यासाठी सुद्धा. आता तुम्ही म्हणाल हा टॉपिक आहे तरी काय? तर गेस करा, कारण मी सुरुवातीलाच तुम्हाला 2-3 सेंटेन्सेस सांगितलेले आहेत. ओके, सो आजचा टॉपिक आहे वॉज अँड वर्ड. आता वॉज अँड वर्ड काय आहे पुन्हा एकदा सांगते की वॉज अँड वर्ड इज वन ऑफ दी हेल्पिंग वर्ब इन इंग्लिश ग्रामर. तर इंग्लिश ग्रामरमध्ये वॉज आणि वर्ड हा हेल्पिंग वर्ब इन मराठी सहाय्यकारी क्रियापद आहे. मग आता हे वर्ड्स आपण 5th स्टँडर्डपासून ऐकलेलो आहे की सहाय्यकारी क्रियापद काय, हेल्पिंग वर्ब काय, हेल्पिंग वर्ब म्हणजे काय. म्हणजेच आता आपण हे फक्त ऐकलं आहे, बट त्याचा एक्झॅक्टली वापर कुठे करतात? ज्या वेळेला आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईस हे सोडवायला येत होतं त्यावेळेला कन्फ्युजन व्हायचं की कुठे ॲमिजार वापरायचा, वॉज वर कुठे वापरायचा. म्हणजे इथे आपलं हेल्पिंग वर्बमध्ये खूप सारं कन्फ्युजन आहे. आणि आता तर विषय बोलण्याचा आहे, बोलण्यासाठी सुद्धा हा टॉपिक वापरला जातो. व्हेरी नेसेसरी फॉर लर्निंग दिस टॉपिक. तर बघा, आपला आजचा जो टॉपिक आहे तो आहे वॉज वर. वॉज वर हे हेल्पिंग वर्ब आहे. बघा, मराठी सेंटेन्सच्या शेवटी कंपल्सरी इथे होता किंवा होते हे वर्ड्स येतातच. ओके, आता इथे होता, होते, आता जनरली आपण गेस करू शकतो की होता, होते हे जे वर्ड्स आहेत आपण कुठे वापरतो? तर पास्टमध्ये वापरतो. जसं की मी बोलले की मी काल घरी होते. आय वॉज ॲट होम यस्टरडे. चहा थंड होता. टी वॉज कोल्ड. ते माझे मित्र होते. दे वर माय गुड फ्रेंड्स. आता बघा, इथे आयच्या पुढे मी वापरला वॉज, टीच्या पुढे वापरला वॉज, पण देच्या पुढे मी वापरला वर. म्हणजेच बघा, आपल्याला इथे शिकायचं आहे की वॉज कुठे वापरायचा आणि वर कुठे वापरायचं, कारण दोन्हीही काय तुम्ही वन टाईम यूज करू शकत नाही. आता आपल्याला हे तर क्लिअर आहे की सब्जेक्ट नंतर आपल्याला वॉज किंवा वरचा वापर करायचा आहे. बट दोन्हीही तुम्ही सब्जेक्टच्या पुढे नाही वापरू शकत. एक तर तुम्हाला वॉज वापरावा लागणार आहे किंवा वर वापरावं लागणार आहे. म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपण हे शिकणार आहोत की वॉज कुठे वापरायचा, वर कुठे वापरायचा. तर बघा, वॉज आपल्याला वापरायचा आहे सिंग्युलर सब्जेक्टसाठी आणि वर्ड वापरायचा आहे प्लुरल सब्जेक्टसाठी. मग आता ते सिंग्युलर सब्जेक्ट कोणकोणते आहेत ते आपण बघूया. बघा, आता इथे सिंग्युलर सब्जेक्ट आहे आय, त्यानंतर आहे ही, देन शी, इट किंवा एखाद्या सिंग्युलर पर्सन, त्याच्या पुढे तुम्हाला वापरायचा आहे वॉज. ओके, जे सिंग्युलर सब्जेक्ट आहे, आय म्हणजे काय? मी. ही म्हणजे तो. शी मीन्स ती. जसं की आपल्याला माहीत आहे की इट आपण वापरतो एखाद्या निर्जीव वस्तूसाठी, म्हणून इथे इट सुद्धा सिंग्युलरमध्ये येतो. अँड राज इज अ सिंग्युलर पर्सन. तर आता इथे सगळेच्या सगळे जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये कॉमन थिंग एकच आहे की ऑल आर सिंग्युलर. सगळेच्या सगळे काय आहेत? सिंग्युलर आहे. मग आता आयच्या पुढे आपण वापरणार वॉज. आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, राज वॉज. आता इथे राज फक्त एक्झाम्पल घेतलेलं आहे. कोणत्याही व्यक्तीचं नाव असेल तर तिथेही तुम्ही वॉजच वापरायचा आहे. आता इथे क्लिअर आहे की सिंग्युलर सब्जेक्टच्या पुढे आपल्याला काय वापरायचं आहे? वॉज वापरायचं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला थोडंसं स्ट्रक्चर समजावून सांगते की सुरुवातीला तुम्हाला सब्जेक्टने वाक्याची सुरुवात करायची आहे. त्यानंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे, जे की आपण इथे कंडक्ट करतोय वॉज किंवा वर. आणि त्यानंतर तुमचा येणार आहे
ऑब्जेक्ट. दॅट इज द सिक्वेन्स ऑफ युअर सेंटेन्स. आता बघा हा सिक्वेन्स आहे. सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आणि सब्जेक्टच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला वॉज किंवा वर्डचा वापर करायचा आहे. मग आता इथे लक्षात आलं, आय, ही, शी, इट किंवा राज सिंग्युलर सब्जेक्टसाठी आपण वापरणार आहे वॉज. आता मग तिथे वस्तू पण असू शकते, जसं की मी मगाशी चहाचं एक्झाम्पल घेतलं. मग आता टी सिंग्युलर आहे, 1 कप आहे, म्हणून इथे काय येणार आहे, वॉजच येणार आहे. आयच्या पुढे देखील वॉजच येणार आहे. मग आता तुम्ही म्हणाल की वर एक्झॅक्टली कुठे वापरायचा. आता अजून एक लक्षात घ्या की तुम्हाला प्रोनाऊन्सिएशनमध्ये थोडासा तुम्ही ऐकत असाल की वर, टीचर वर्ड बोलताय, वर्ड. ॲक्च्युली आपण लहानपणापासून वेअर बोलत आलेलो आहे, बट वेअर इज अ रॉंग प्रोनाऊन्सिएशन. द राईट प्रोनाऊन्सिएशन इज वर्ड. ओके, सो इथे हा जो वर्ड आहे तो कुठे वापरायचा बघा, प्लुरल सब्जेक्टसाठी. आता तुम्ही इथपर्यंत तर तुम्हाला लक्षात आलं असेल, कारण हा टॉपिक खूप सिम्पल आहे. आपल्याला फक्त याचा वापर इंग्लिश बोलण्यासाठी करायचा आहे. म्हणून बघा प्लुरल सब्जेक्ट जे आहे ते आहेत यू, वी, दे किंवा 2 व्यक्ती असेल तर इथे तुम्हाला वापरायचं आहे वर. इथे वरचा वापर करायचा आहे. यू वर, वी वर, दे वर, राज and राहुल वर. इट मीन्स वर्ड यूज फॉर प्लुरल सब्जेक्ट. आता प्लुरल सब्जेक्ट म्हणजे काय, यू आपण सिंग्युलरसाठी पण वापरतो, प्लुरलसाठी पण वापरतो. यूचं मिनिंग आहे तू किंवा तुम्ही. मग इथे अनेक व्यक्ती आहेत म्हणून इथे अनेक वचनी हा जो आहे सब्जेक्ट आहे, म्हणून याच्या पुढे आपल्याला वापरायचं आहे वर्ड. त्यानंतर वी, वी मीन्स आपण किंवा आम्ही. इथे सुद्धा एकापेक्षा जास्त व्यक्ती येतात, म्हणून इथे वीच्या पुढे सुद्धा तुम्हाला काय यूज करायचं आहे, वर्ड. वी वर्ड. त्यानंतर दे, दे मीन्स ते, एकापेक्षा जास्त, म्हणून देच्या पुढे सुद्धा काय, ओवर. आणि राज अँड राहुल आर 2 पर्सन्स, म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती असतील तर त्याच्या पुढे तुम्हाला हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे वर. ओके, सो वॉज फॉर सिंग्युलर, वर फॉर प्लुरल. अंडरस्टूड. आता बघा नेगेटिव्ह सेंटेन्सेस जर घ्यायचे असतील तर तिथे काय करायचं आहे. मग नेगेटिव्ह सेंटेन्ससाठी आपल्याला सिम्पल आहे का, जर वाक्यात वॉज असेल तर वॉजच्या पुढे नॉट वापरू शकता, किंवा इन शॉर्ट यू कॅन यूज वॉजंट. ओके, अँटी फॉर्म त्याला ॲड केला तरीही नेगेटिव्ह सेंटेन्स तयार होतं. जसं की मी मग असे एक्झाम्पल घेतलं, मी काल घरी नव्हते, आय वॉजंट ॲट होम यस्टरडे, किंवा आय वॉज नॉट ॲट होम यस्टरडे. नव्हते नेगेटिव्हसाठी वॉज नॉट घ्या, किंवा इन शॉर्ट वॉजंटसुद्धा घेऊ शकता. त्याच पद्धतीने वरंटचं बघा, वेअर प्लस नॉट. इन शॉर्ट तुम्ही घेऊ शकता वेरंट. फक्त अँटी फॉर्म लावायचा, म्हणजे तुम्ही एक तर वर नॉट यूज करू शकता किंवा वरंट यूज करू शकता. इन मराठी नव्हता किंवा नव्हते. ओके, म्हणजे नेगेटिव्ह सेंटेन्ससाठी. आता अजून एक माझ्याकडनं स्किप झालं की जर सिंग्युलर, आता इथे क्लिअर आहे की सिंग्युलरसाठी वॉज, प्लुरलसाठी वर. पण देअर जर सब्जेक्ट असेल तर, मग देअर असेल तर काय करायचं बघा. जर देअर सब्जेक्ट असेल तर देअरच्या पुढे वॉज पण चालतो किंवा वर सुद्धा चालतो. देअर वॉज, देअर वर. ओके, सो देअरसाठी लक्षात ठेवायचं वॉज किंवा वर. यू कॅन यूज वॉज ऑर वर. ओके, देन बघा हे आपण शिकलो की वॉज कुठे वापरायचं, वर कुठे वापरायचं. लेट्स सी सम एक्झाम्पल्स. इथे बघा काही एक्झाम्पल्स बोर्डवर दिसत आहे, खूप सोपे. म्हणजे मी डे टू डे लाईफमधले एक्झाम्पल्स इथे कंडक्ट केलेले आहे. फर्स्ट एक्झाम्पल इज बघा की मी काल आजारी होते. ओके, मी काल, आता सगळं पास्टसाठी आहे, इथे होता होते हे कंपल्सरी येणार आहे मराठी सेंटेन्सेसमध्ये. मग आता बघा मी आता इथे काल विषयी, काल किंवा त्या अगोदर कधीही, म्हणजे पास्ट विषयी आपल्याला बोलायचं आहे. सो मी काल आजारी होते. मग आता मी साठी मी काय घेणार, सुरुवातीला आय, आणि जसं की मी सांगितल्याप्रमाणे आयच्या पुढे आपल्याला घ्यायचं आहे वॉज. सो मी काल आजारी होते, आय वॉज सिक यस्टरडे. ओके, सिकसाठी, आजारीसाठी आपण सिक वर्ड वापरतो. आणि यस्टरडे, टुमारो, टुडे हे जे वर्ड्स आहेत ते वाक्याच्या शेवटी घेतले तरी
चालतात. सो मी काल आजारी होते. आय वॉज सिक यस्टरडे. आय इज अ सिंग्युलर सब्जेक्ट, दॅट्स वाय वी यूज्ड वॉज. ओके, आय वॉज सिक यस्टरडे. नेक्स्ट एक्झाम्पल इज वी वर गुड फ्रेंड्स सिन्स चाइल्डहुड. म्हणजे आम्ही बालपणापासूनचे चांगले मित्र होतो. आता इथे आम्ही म्हणजे एकापेक्षा जास्त, दोन किंवा दोनापेक्षा जास्त मेंबर्स येणार आहे आणि आपण पास्ट विषयी बोलतोय की आम्ही बालपणीचे चांगले मित्र होतो. मग आम्हीसाठी यूज करणार वी. ओके, आता इथे वी हा प्लुरल आहे, एकापेक्षा जास्त सब्जेक्ट आहे, म्हणून वीच्या पुढे तुम्ही वापरणार वर. ओके, वी वर गुड फ्रेंड्स सिन्स चाइल्डहुड. आता तुम्ही म्हणाल इथे सिन्स म्हणजे बालपणापासून. ओके, बालपणापासून आपल्याला काय घ्यायचं आहे, सिन्स वर्ड यूज करतात, तो आपण स्पेशली पुढे घेणार आहोत. तर बघा इथे प्लुरल वी आहे. वी वर गुड फ्रेंड्स सिन्स चाइल्डहुड. बालपणापासून आम्ही चांगले मित्र होतो. वी मुळे वर. देन आय वॉज व्हेरी हॅप्पी विथ माय जॉब. म्हणजे मी माझ्या नोकरीने खूप आनंदी होते. मी माझ्या नोकरीने खूप आनंदी होते. अगेन इथे सब्जेक्ट काय आलेला आहे, आय, आणि आयच्या पुढे तुम्हाला यूज करायचा आहे वॉज. सो आय वॉज व्हेरी हॅपी विथ माय जॉब. मी माझ्या नोकरीने आनंदी होते. देन बस लेट होती. आता इथे बस एक आहे, बसेस नाही आहे, काय आहे इथे बस आहे, एक आहे, म्हणून इथे काय घ्यायचं आहे, वॉज घ्यायचं आहे. सो बस वॉज लेट. देन यू वर गुड क्रिकेटर. तू चांगला क्रिकेटर होता. आता इथे तू हा प्लुरल म्हणून घेणार आहे यू, आणि यूच्या पुढे आपल्याला वापरायचं आहे वर. सो यू वर गुड क्रिकेटर. तू चांगला क्रिकेटर होता. आता अकॉर्डिंग टू मराठी बघाल तर मी आजारी होते. आम्ही बालपणीपासून चांगले मित्र होतो. त्यानंतर मी माझ्या नोकरीने आनंदी होते. बस लेट होती. त्यानंतर आहे तू चांगला क्रिकेटर होता. म्हणजे ऑल अबाउट पास्ट. सगळं काय आहे, पास्ट विषय आहे. म्हणूनच बघा इथे सब्जेक्ट जसे जसे चेंज होत आहे तसं तसं इथे वॉज किंवा वर वापरला जात आहे. आय होप की तुम्हाला लक्षात आलं असेल की वॉज कशासाठी वापरतात आणि वर कशासाठी वापरतात. आता बघा जनरली इंग्लिश बोलण्यामध्ये आपण फक्त सिम्पल सेंटेन्स, हा हे सिम्पल झाले ना, इथे ना क्वेश्चन आहे ना निगेटिव्ह सेंटेन्स आहे, सिम्पल सेंटेन्स अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. बघा आता जर आपल्याला क्वेश्चन विचारायचं असेल तर तू चांगला क्रिकेटर होता का, तू काल आजारी होता का, ओके, तो तुझा चांगला मित्र होता का. आता सपोज आपल्याला असं विचारायचं असेल तर ओके, सो मग आता हेच जर क्वेश्चन तयार करायचं असेल तर काय करावं लागणार आहे बघा. क्वेश्चन विचारायचा असेल तर सिम्पल आहे की हा जो हेल्पिंग वर्ब आहे तो वाक्याच्या जेव्हा तुम्ही सुरुवातीला वापरतात त्याच वेळेला तो क्वेश्चन तयार होतो. कसं ते बघा, इथे मी काल आजारी होते. आय वॉज सिक यस्टरडे. आता इथे क्वेश्चन तयार करायचा आहे की मी काल आजारी होते का, मी काल आजारी होते का. मग इथे का आला तर हा वॉज कुठे घ्यायचा आहे, तुम्हाला सुरुवातीला घ्यायचा आहे की वॉज आय सिक यस्टरडे, वॉज आय सिक यस्टरडे क्वेश्चन मार्क. म्हणजेच बघा जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर हे हेल्पिंग वर्ब आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला घ्यावं लागतं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, वी वर गुड फ्रेंड्स सिन्स चाइल्डहुड. म्हणजे आम्ही बालपणापासून चांगले मित्र होतो. मग आपल्याला जर वाक्य तयार करायचं असेल की आम्ही बालपणीचे चांगले मित्र होतो का, मग इथे सुद्धा हा जो वर्ड आहे तो वाक्याच्या कुठे घ्यावा लागणार आहे, तुम्हाला सुरुवातीला घ्यावं लागणार आहे. मग सेंटेन्स कसा येईल, वर वी गुड फ्रेंड्स सिन्स चाइल्डहुड, वर वी गुड फ्रेंड्स सिन्स चाइल्डहुड. ओके, हा जो वर्ड आहे तो वाक्याच्या सुरुवातीला यूज होणार आहे. त्यानंतर बघा, आय वॉज व्हेरी हॅपी विथ माय जॉब. मी माझ्या नोकरीने आनंदी होते. मग त्याचं क्वेश्चन तयार करा की मी माझ्या नोकरीने आनंदी होते का. मग का आला की वॉज आपल्याला पुन्हा सुरुवातीला घ्यायचं आहे की वॉज आय व्हेरी हॅपी विथ माय जॉब. क्वेश्चन असेल तर सगळे हेल्पिंग वर्ब स्टार्टिंगला यूज करायचे, एवढंच फक्त तिथे वापरायचं आहे. बस लेट होती, बस वॉज लेट. बस लेट होती का, बस लेट होती का. मग आता इथे सुद्धा काय येणार, पुन्हा वॉज सुरुवातीला, वॉज बस लेट.
त्यानंतर बघा, यू वर गुड क्रिकेटर, तू चांगला क्रिकेटर होता. आता इथे प्रश्न तयार करायचा आहे, तू चांगला क्रिकेटर होता का? का आला की इथे सुद्धा वर कुठे घ्यायचं आहे तुम्हाला, स्टार्टिंगला. वर यू गुड क्रिकेटर, वर यू गुड क्रिकेटर. ओके, सिम्पल आहे. इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स असेल तर वॉज आणि वर वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे. आता जाऊया नेगेटिव्ह सेंटेन्सकडे. मग नेगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करायचं बघा. हेच वाक्य आहे की मी काल आजारी होते का, क्वेश्चन झाला. मी काल आजारी नव्हते. आता नव्हते म्हणजे नेगेटिव्ह सेंटेन्स आलं. मग इथे सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथे वॉज येतं, वॉज नॉट घ्यायचं आहे. मग मी काल आजारी नव्हते, आय वॉज नॉट sick yesterday. I was not sick yesterday. मी काल आजारी नव्हते. म्हणजे नेगेटिव्ह सेंटेन्ससाठी तुम्हाला वॉजच्या पुढे फक्त आणि फक्त नॉट लावायचा आहे. किंवा बघा, तुम्ही इन शॉर्ट वॉजंटचा सुद्धा वापर करू शकता. मग मी काल आजारी नव्हते, आय वॉजंट सिक yesterday. ओके, आय वॉज नॉट सिक yesterday or आय वॉजंट सिक yesterday. ओके, नेक्स्ट सेंटेन्स बघा. इथेच आपण नेगेटिव्ह सेंटेन्स सुद्धा तयार करून घेणार आहोत. आम्ही बालपणीपासूनचे चांगले मित्र होतो. वी वर गुड फ्रेंड्स सिन्स चाइल्डहुड. आम्ही बालपणीचे चांगले मित्र होतो का, क्वेश्चन आला आहे म्हणून हा वर सुरुवातीला घेतला की वर वी गुड फ्रेंड्स सिन्स चाइल्डहुड. आता नेगेटिव्ह सेंटेन्स बघा. आम्ही बालपणीचे चांगले मित्र नव्हतो. आम्ही बालपणीचे चांगले मित्र नव्हतो. मग इथं काय येईल, वी वरंट. वी वरंट गुड फ्रेंड्स सिन्स चाइल्डहुड. पुढचं सेंटेन्स तुम्ही लक्षात घ्या कारण इथे लिहिलेलं आहे. वी वरंट नेगेटिव्हसाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, वरंट नेगेटिव्ह. किंवा वी वर नॉट गुड फ्रेंड्स सिन्स चाइल्डहुड. पुढचं वाक्य बघा. आय वॉज व्हेरी हॅपी विथ माय जॉब. मी माझ्या नोकरीने आनंदी होते. आता नकारार्थी वाक्य कसं येईल, मी माझ्या नोकरीने आनंदी नव्हते. म्हणून इथे काय येईल, आय वॉजंट. ओके, आय वॉजंट हॅपी विथ माय जॉब. नव्हते किंवा आय वॉज नॉट हॅपी विथ माय जॉब. एवढं सोपं आहे बघा. नेक्स्ट बघा, बस लेट होती. बस वॉज लेट. बस लेट नव्हती. बस लेट नव्हती. बस was not late. Okay, bus was not late. Then you were not good cricketer. तू चांगला क्रिकेटर नव्हता. मग इथे काय येईल, you were not a good cricketer. You weren't good cricketer. ओके, तर आता इथे बघा आपल्याला वॉज आणि वर्डचा वापर करायला आपण शिकलेलो आहोत. आता हे बोलण्यासाठी जितकं इम्पॉर्टंट आहे तितकंच इंग्लिश ग्रामरसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जसं की आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईस या प्रकारचं ग्रामर येतं. तर मग ते ग्रामर सॉल्व करताना आपल्याला प्रॉब्लेम येतो की इथे एक्झॅक्टली हेल्पिंग वर्ब काय वापरायचं. मग वाक्याचा अर्थ जर क्लिअर असेल, वाक्य कोणत्या टेन्समध्ये आहे हे जर तुम्हाला क्लिअर असेल तर अकॉर्डिंग टू टेन्स तुम्ही इझिली म्हणजे पास्टमध्ये आपल्याला माहीत आहे की वॉज किंवा वरचा वापर करतात. म्हणजेच बघा इथे बोलण्यासाठी जितकं इम्पॉर्टंट आहे तितकंच इंग्लिश ग्रामर शिकण्यासाठी सुद्धा हे व्हिडिओज खूप इम्पॉर्टंट आहे. आता आजचा व्हिडिओ पूर्ण आज जर प्रॅक्टिस घेत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी मी प्रॅक्टिसचा व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे. तो सुद्धा तुम्हाला वॉच करायचा आहे कारण की जास्तीत जास्त सेंटेन्स मी त्याच्यामध्ये कंडक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे या टॉपिकशी रिलेटेड. आणि जेवढे सेंटेन्स तुमच्या कानावर पडतील तेवढी तुमची जास्त प्रॅक्टिस होणार आहे आणि तीच प्रॅक्टिस तुम्हाला देखील कंटिन्यू करायची आहे आपल्या या इंग्लिश स्पीकिंगच्या जर्नीसोबत. तर चला मला पटकन सांगा की आजचा टॉपिक तुम्हाला कळाला का, समजला का, आणि समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.